कोणी कितीही मागू द्या, काहीही होऊ द्या, पण या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, त्या गोष्टी तुम्हाला द्यायच्या नाही आहेत. काहीही होऊ द्या मग. बघा, या गोष्टी दिल्यामुळे आपल्या घरातील माता लक्ष्मी रुष्ट होऊन, नाराज होऊन दुसऱ्याच्या घरी जाऊ शकते व आपल्या घरामध्ये दरिद्री, गरिबी येऊ शकते. त्यामुळे काहीही होऊ द्या, कोणी कितीही मागू द्या, ज्या काही मी आता गोष्टी सांगणार आहे तुम्हाला, त्या गोष्टी 3-4 गोष्टी सांगणार आहे, त्या गोष्टी कोणालाही चुकूनही तुम्हाला द्यायच्या नाही आहेत. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत, तर त्या चला तर मग पाहूया. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्याच्या स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते व आजच्या या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी दिल्यामुळे, बघा, प्रत्येक गोष्टीमागे शास्त्र आहे हे तुम्हाला देखील माहीत आहे. काही ना काहीतरी शास्त्र आहे, म्हणूनच आपण या गोष्टी बोलत असतो. तुम्हाला देखील माहीत आहे, सायंकाळच्या वेळेस आपली आजी असेल, आई असेल, आपल्याला लहानपणापासून सांगत असते की काही होऊ दे, ही गोष्ट कोणी आलं तर देऊ नकोस. मग त्या कोणत्या गोष्टी आहेत तुम्हाला आता थोडंसं क्लिक झालंच असेल. पण त्या वस्तूंसोबत अजून कोणत्या वस्तू आहेत त्या आपण इतरांना द्यायच्या नाही आहेत, ते आज आपण पाहणार आहोत. सगळ्यात अगोदर तर सायंकाळच्या वेळेस आपण कोणाला आपला झाडू, सगळी पहिली गोष्ट आहे ते झाडू. झाडू कोणालाही द्यायचं नाही आहे. तुम्हाला देखील माहीत आहे, आपण लक्ष्मीपूजनाच्या वेळेस धनत्रयोदशीला आपण लक्ष्मीपूजनासाठी झाडू आणला होता. झाडू हे लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे व आपली लक्ष्मी आपण इतरांना द्यायची देखील नाही व दुसऱ्यांची लक्ष्मी म्हणजे दुसऱ्यांच्या घरातला झाडू आपण घ्यायचा देखील नाही. आपला झाडू थोड्या वेळासाठी का होईना इतरांना द्यायचा नाही आहे, 5 मिनिटासाठी का होईना द्यायचा नाही आहे. तुम्हाला तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आणायची नाही, तुम्ही जाऊन पैसे देऊन घेऊन या, तिची पूजा करा व नंतर तो झाडू वापरायचा आहे. आपण आपला झाडू इतरांना दिसणार नाही अशा देखील ठिकाणी ठेवत असतो. का? कारण आपली लक्ष्मी इतरांच्या घरी जाऊ नये, आपली लक्ष्मी प्रसन्न राहावी, आपल्या घरामध्ये तिचा अखंड वास राहावा असं प्रत्येकाला वाटत असतं. तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे आपला झाडू जो आहे, झाडूला बघा लात देखील लागली तर आपण लहान मुलांना सांगतो की तो बाप्पा आहे, पाया पड. आपण देखील कधी झाडूला देखील ओरडत नाही किंवा पाय लागला तर आपण पाया पडत असतो. हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे, माता लक्ष्मी आहे. त्यामुळे आपला झाडू कोणाला द्यायचा देखील नाही, कोणाचा घ्यायचा देखील नाही. नंतर दुसरी गोष्ट आहे घड्याळ. घड्याळ आपल्या आयुष्यातील प्रत्येक वेळ, एक एक मिनिट, एक एक सेकंद आपल्या आयुष्यातील किती महत्त्वाचं आहे तुम्हाला देखील माहीत आहे. टाइम इज मनी कशासाठी म्हटलेलं आहे? एक ना एक वेळ, एक एक सेकंद आपल्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा आहे. आज आपण प्रत्येक दिवसाचं तुम्हाला मला देखील माहीत आहे, 1 मिनिट किंवा 1 सेकंद जरी आपण लेट झालो तर एखाद्या ठिकाणी जायला, तर आपल्याला त्याचे किती परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे आपल्या हातातील जे घड्याळ आहे बघा, आता परीक्षेला वगैरे मुलं जातात, अशा वेळेस त्यांचं घड्याळ पडलं किंवा हरवलं किंवा बंद पडलेलं असेल, मग त्यांना टाइम बघण्यासाठी वगैरे त्या तुमच्याकडे येतील व म्हणतील आजचा दिवस तुमचं घड्याळ मी वापरू शकतो का, तुमचं घड्याळ मला मिळू शकेल का, म्हणून आपण देतो. आता तुम्ही म्हणाल तर ही तर मदत आहे, आपण मदत नाही करायची का? मदत करायची, पण कशाची करायची, कशाची नाही करायची याला देखील लिमिट असतं. त्यामुळे तुम्ही घड्याळ, आपल्या आयुष्याची जी वेळ आहे, घड्याळ म्हणजे एक प्रकारे आपलं नशीब आहे, आपलं आयुष्य आहे. प्रत्येक वेळ, आज आपण आहोत, उद्या आहोत की नाही, पुढच्या सेकंदाला, पुढच्या मिनिटाला आपण आहोत की नाही हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे घड्याळ हे आपलं आयुष्य आहे, घड्याळ हे आपलं नशीब आहे. त्यामुळे आपल्या जीवनाची जी काही महत्त्वाची वेळ आहे ती कोणाला द्यायची नाही आहे आणि कोणाचं घ्यायचं देखील नाही आहे. अशा पद्धतीने ही दुसरी गोष्ट झाली. तिसरी गोष्ट म्हणजे कपडे. बघा, आपण आपले कपडे प्रत्येकाला वापरायला देत असतो, म्हणजे आपल्याला होत नाही तर आपण इतरांना देऊन टाकतो. पण एक गोष्ट मला सांगायची आहे की कपडे देणं चुकीचं नाही आहे, दान करायचं. पण कसं करायचं? आपण वापरलेले कपडे इतरांना देतो तर ते देऊ नये असं का म्हणतात? बघा, आपण स्वच्छ धुतलेले वगैरे कपडे देत नाही, आपण असेच न धुतलेले कपडे देतो. मग आपल्या शरीरातील जी काही पॉझिटिव्हिटी आहे, जी काही निगेटिव्हिटी आहे, प्रत्येक वस्तूची देखील पॉझिटिव्हिटी असते, निगेटिव्हिटी असते. प्रत्येक वस्तू मागे देखील काहीतरी एनर्जी असते आणि ती एनर्जी, आपल्या शरीरात काही दोष असतील, मग पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो, ते इतरांनी ते कपडे घातल्यानंतर त्याला देखील त्याचे दोष लागतात. त्यामुळे दुसऱ्यांचं देखील वाईट व्हावं, दुसऱ्यांचं देखील आपल्यामुळे वाईट व्हावं, आपले काही वाईट दोष त्यांना लागावे असं आपण कधीच विचार करायचा नाही. आता भरपूर वेळा मी देखील काही कपडे असतील तर ते अनाथ आश्रमात देत असते, पण ते कपडे आपल्याला स्वच्छ धुवून द्यायचे आहेत. कारण स्वच्छ धुवायचे, कारण धुतल्यानंतर ते कपडे स्वच्छ होतात व त्याच्यावरती कोणताच दोष राहत नाही व पुढचे नंतर ती लोक गोरगरीब असतील ते वापरू देखील शकतात. त्यामुळे तुम्ही कोणतेही कपडे कोणालाही वापरण्यास देत असाल तर तुम्ही धुवून मग त्यांना द्यायचे आहेत. एवढी एक काळजी घ्यायची आहे. देऊ नका म्हणत नाही मी, तुम्ही द्यायला काही हरकत नाही आहे, पण न धुता कोणालाच आपला कपडा वापरायला देऊ नका. त्यामुळे धुवून त्यांना दिला तर देखील चालणार आहे. नंतर बघा,
सायंकाळच्या वेळेस तुम्हाला देखील माहीत आहे पैसे आपण कोणाला देत देखील नाही आणि आपण घेत देखील नाही. आता तुम्ही म्हणाल की आपण दुकानामध्ये वगैरे गेलो तर तिथे आपल्याला काही घ्यायचं नाही का? बघा तिथे आपण विकत घेत असतो. त्याचे आपण पैसे मोजलेले असतात. त्याला काही हरकत नाही आहे. पण सायंकाळच्या वेळेस लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते. त्यावेळेस कोणी पैसे मागायला आलं तर त्यावेळेस कोणाला पैसे द्यायचे देखील नाहीत व त्यावेळेस कोणाकडून पैसे घ्यायचे देखील नाहीत. ही एक चूक तुम्हाला टाळायची आहे, कारण लक्ष्मी येण्याची वेळ ही असते. त्याच पद्धतीने मीठ मीठ आपल्या घरातलं मीठ कोणाला देखील द्यायचं नाही. आपल्या घरातील मीठ बघा, आजपर्यंत तुम्हाला तुमची आजी आई देखील सांगत आली असेल, कोणी मागायला आलं तर घरातून बाहेर जाताना सांगून जायची. माझी मम्मी वगैरे सगळे सांगून जायचे, कोणी आलं तर मीठ कोणाला द्यायचं नाही. किंवा विरजन असेल, दह्याचं विरजन असेल, विरजन देखील सायंकाळच्या वेळेस कोणाला देखील देत नाहीत. कारण या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ते सगळं लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे. लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते व या ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू आहेत त्या आपण बाहेर देत असतो व यामुळे आपल्यासोबत ज्यांचं म्हणजे बघा ते चांगल्या ह्यानेच येतात, आपण देखील चांगल्या ह्यानेच देत असतो. पण आपले नातेसंबंध कुठेतरी बिघडायला लागतात. त्यांच्यासोबत आपला बघा दही आंबट असतं, त्यांच्यासोबत आपला आंबटपणा आपल्या नात्यामध्ये कुठेतरी आंबट चव येऊ लागते. त्यामुळे आपण सायंकाळच्या वेळेस या गोष्टी द्यायच्या नाहीत. त्या संबंधित प्रकारे दूध आहे. आता दुधाशी थेट संबंध चंद्रदेवतेचा आहे. त्यामुळे तुम्ही सायंकाळच्या वेळेस दूध देखील कोणाला द्यायचं नाहीये. त्याच पद्धतीने दहीचं तुम्हाला मी सांगितलं, दही शुक्रग्रहाशी संबंधित आहे. दही आपण आपल्या घरामध्ये असतं, ते आपली दही हे सुख समृद्धी आपल्या घरामध्ये धनसंपदा घेऊन येत असते. त्यामुळे दही देखील कोणाला द्यायचं नाहीये तुम्हाला. नंतर तुम्हाला हळदीचा डायरेक्ट संबंध गुरुग्रहाशी येत असतो. बघा आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या प्रत्येकाचे कर्म प्रारब्ध हे सगळे वेगळे आहेत. ज्याच्या कुंडलीतला गुरुग्रह हा खूप स्ट्रॉंग खूप प्रबळ व मजबूत आहे, त्याच्या जीवनात कधीच कशाचीच कमी पडत नाही. पण ज्या व्यक्ती सायंकाळच्या वेळेस हळदीचं दान करतात किंवा हळद एखाद्याला थोडीशी देतात, एक चमचा दे ग म्हणून आपण लगेच देऊन टाकतो, कारण ती मदत आहे म्हणून आपण देऊन टाकतो. पण त्याचा संबंध डायरेक्ट आपल्या गुरुग्रहाशी असल्यामुळे आपला गुरुग्रह कुठेतरी कमजोर होऊ लागतो व गुरुग्रह आपला बिघडला की तुम्हाला माहिती आहे घरात सगळंच बिघडून जातं, आपले सगळेच ग्रह बिघडतात व घरातले वातावरण देखील बिघडून जातं. त्यामुळे सायंकाळच्या वेळेस तुम्हाला हळदीचं दान अजिबात करायचं नाहीये. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, याचं आपल्याला पालन आवर्जून करायचं आहे. या गोष्टींचं पालन केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे, माता लक्ष्मीचा वास होणार आहे. जर या छोट्या छोट्या चुका जर आपण करत राहिलो तर आपण कितीही सेवा केल्या, मग तुम्ही म्हणता की मी इतक्या सेवा करते, मी इतकं देवदेव करते, पण मला काहीच फरक पडत नाही. मग आपण देवाला दोष देतो की एवढं करून देखील तुम्हाला पावत नाहीस, एवढं करून देखील मला याचा काहीच फरक पडत नाही, माझ्या आयुष्यात कसलेच चांगले दिवस येत नाहीयेत. का देवाला दोष देतो आपण त्यावेळेस, पण इथे तुमची चूक असते. तुम्ही या छोट्या छोट्या ज्या चुका करताना यामुळे आपल्या घरामध्ये हे सगळे प्रॉब्लेम सुरू असतात. त्याचसोबत एक आपल्या घरातील कुलस्त्रीचा, आपल्या घरातील ग्रहलक्ष्मीचा ज्या वेळेस घरामध्ये अपमान होतो, अशा वेळेस देखील माता लक्ष्मी निघून जाते घरातून, तुम्हाला देखील माहित आहे. त्यामुळे आपल्या घरातील स्त्रीचा जितका जास्त होईल तितका जास्त आदर करा. ती लहान मुलगी असो किंवा लहान मुलगीपासून वृद्ध बाई असो, पण त्या स्त्रीचा जोपर्यंत तुम्ही सन्मान करणार नाही, आदरपूर्वक तिला रिस्पेक्ट देणार नाही. बघा भांड्याला भांडी लागतात माहीत आहे मला, सगळेच चांगले तांदळाने धुतलेले किंवा दुधाने धुतलेले नसतात, हे देखील माहीत आहे. पण त्याचसोबत आपल्याकडून काही चुकू नये, आपल्याकडून त्यांचा अनादर होऊ नये याची काळजी आपण घ्यायची आहे. बाकीचं काही असो, पण त्यांचा अनादर आपल्याकडून कधी झाला नाही, ते आपल्याला अपशब्द बोलतात, मग आपण का नाही बोलायचे? असं नाही करायचं. बघा पुढचा काही करतोय, काय करायचं ते करू दे, पण आपण आपल्याकडून चुकून द्यायचं नाही. आपण आपले गृहसंबंध किंवा नातेसंबंध बिघडू द्यायचे नाहीयेत. या छोट्या छोट्या चुकांमुळे घरामध्ये वादविवाद होतात व यामुळेच एखाद्याचा संसार देखील मोडतो, तुम्हाला देखील माहीत आहे. त्यामुळे आपल्या घरातील एखाद्या स्त्रीचा किंवा बाहेरील स्त्रीचा अपमान होणार नाही आपल्याकडून, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. या छोट्या छोट्या चुका टाळायच्या आहेत. प्रत्येक गोष्टीमागे शास्त्र आहे व प्रत्येक वस्तूमागे देखील काहीतरी शास्त्र आहे. प्रत्येक वस्तूची एनर्जी वेगळी असते, मग ती पॉझिटिव्ह देखील असते, निगेटिव्ह देखील असते. पॉझिटिव्ह एनर्जी जर आपण एखाद्या व्यक्तीला देत असेल तर त्याचा उलटा प्रभाव आपल्या आयुष्यावरती पडतो व निगेटिव्ह एनर्जीमध्ये रूपांतरित होत असतो. त्यामुळे या छोट्या छोट्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत. व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायच्या आहेत. तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. अतिशय छोटीशी माहिती घेऊन आलेली होते. या छोट्याशा माहितीसोबतच तुमचा निरोप घेते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.